नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राजेश ठाकरे, संचालक निवृत्ती कृषी केंद्र वाशिम. नेहमीच आपण व्हिडिओ शूट याच्यासाठी करतो की शेतकरी बांधवांकडे नवीन पिकाकडे वळावं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. तर त्याचप्रमाणे आज रोजी आपण बिटोडा भोयर येथील गावामध्ये आले असता येथील प्रगतशील शेतकरी पुष्पराज पंडित भोयर यांचा 3 एकरचा जो पपईचा प्लॉट आहे तो आपण या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेला आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांची सुद्धा खूप मेहनत आहे. आणि तसेच या प्लॉटला विशेष आपण मार्गदर्शन लाभलेले श्री राहुल खैरनार सर यांचं आज रोजी आपण या ठिकाणी पपई पिकाबद्दल समजा लागवड असेल, जमीन असेल, न्यूट्रिशन असेल आणि खर्च असेल आणि खरोखर पपई परवडते किंवा नाही या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आज रोजी आपण जे 20 वर्षांचा केळी असेल, पपई असेल, संत्रा असेल की 20 वर्षांचा गाढा अनुभव, जे पिकाला आपण ते प्लांट डॉक्टर असं आपण त्यांना म्हणतो, तर त्यांचं एक वेळा आपण सर नमस्कार. नमस्कार. इतर शेतकरी बांधवांना आपला एक वेळा परिचय द्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शेतीमित्र राहुल खैरनार. मी सध्या नाशिक येथे रहवास करतो आणि गेल्या 20 वर्षापासून जसं सरांनी सांगितलं, राजेश भाऊंनी आमचे मित्र यांनी सांगितलं की मी 20 वर्षापासून वेगवेगळ्या फळबागांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संपर्कात राहून शेतकऱ्यांशी जवळीक साधून काय जे असतील त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केला. सर, आमचे शेतकरी बांधव जसं हळदीचा पेरा वाढला तसं आमचं इच्छा आहे की बाबा शेतकरी बांधवांनी फळबागाकडे सुद्धा वळावं. तर त्यासाठी शेतकरी बांधवांसाठी आपलं हे मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे. तर त्याबद्दल तुम्ही शेतकरी बांधवांना थोडा आपण एक एक मुद्दा कव्हर करू, जसं की लागवड असेल, झाडं असेल, जमीन असेल, सगळे एक एक मुद्दे आपण सरांकडून जाणून घेणार आहे. तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांना थोडंसं पपई पिकाबद्दल सांगा. बघा, तसं जर बघायला गेलं तर पपई हे पीक खूप सोपं असं पीक आहे आणि जवळपास महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात ते मोठ्या प्रमाणावर लागवड होऊ शकतं, येऊ शकतं. फक्त एक अडचण अशी आहे की ती म्हणजे मार्केटिंगची, की जी मार्केटिंग तुम्हा हातामध्ये नाहीये. पण तर जर तसं बघायला गेलं तर भोयर दादांनी इथे स्वतः विक्री व्यवस्था उभी केली, कारण हा प्लॉट एकदम हायवे टच असल्यामुळं. तर त्यांचं आमचं आताच बोलणं झालं की जवळपास 7 क्विंटल रोजचा माल त्यांना लागतोय. म्हणजे ती जर विक्री व्यवस्था असेल तर प्रत्येक शेतकरी लागवड करू शकतो. आणि मी सर्व शेतकरी बांधवांना एक माहिती देऊ इच्छितो की येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये आपल्याकडे कुंभमेळ्याचं आयोजन आहे. बाहेरची बरी पब्लिक आपल्याकडे येणार आहे, भक्त भाविक येणार आहेत. तर त्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये फळबाग लागवडी पश्चात जी विक्री व्यवस्था आहे किंवा जे विक्री आहे ती चांगल्या प्रकारे त्याची मागणी असणार आहे. फक्त तुमच्या कामामध्ये सातत्य हवं. भाव आहेत म्हणून लागवडी करायच्या आणि भाव तुटले म्हणून लागवडी बंद करायचे, हे प्रमाण आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. सातत्य हेच तुमच्या यशाचं गमक आहे. तर पपई लागवड ही आपल्या भागामध्ये सक्सेस होऊ शकते. बहुतांश वाशिम जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, येथील जे वातावरण आहे समशीतोष्ण, हे या पिकाला खूप पोषक आहे. तर मातीचा प्रश्न असेल तर ह्या भागामध्ये कोरडवाहू ही पिकं चांगली येतात. तर पपई सारखं बागायती पीक हे विक्रमी पद्धतीने आपण इथे बघू शकतात की विक्रमी पद्धतीने येत आहे. तर तो एक मुद्दा आपण हे करू शकतो की आपल्या भागामध्ये पपईचं लागवड ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. हां, सरांनी सांगितल्याप्रमाणे की बरेच शेतकरी असं करतात की बा एखाद्या पिकाचा भाव वाढला म्हणून त्या पिकाकडे मागं लागायचं आणि संख्या वाढवून द्यायची. नंतर ते त्या पिकाकडून माघार घ्यायची. तर दुसरा असा मुद्दा एक विचारू इच्छितो की आपण सुरुवात असं करू की याला जमीन कशी लागते? बघा, आता आपल्या भागात जी जमीन आहे त्याला मध्यम मध्यम ते मध्यम भारी अशी जमीन लागते. पाण्याचा निचरा चांगला होईल अशी माती लागते. चुनखडीचं प्रमाण कमी अशी माती लागते. आणि ज्या मातीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्युमस आहे अशी माती यासाठी वरदान आहे. आणि मी एक सांगू इच्छितो की वाशिम जिल्ह्यातली माती ही अजूनही पाहिजे तेवढी बागायती नाहीये. म्हणजे यात अजूनही न्यूट्रिशन बऱ्या प्रमाणामध्ये आहेत. तर ते एक आपली पुंजी समजून आपण ह्या पिकाची लागवड करायला कुठलीही अडचण आपल्या पट्ट्यात तरी नाही. बरं. आणि हे जमिनीबाबत झालं आणि व्हरायटीबाबत कोणत्या कोणत्या व्हरायट्या येतात आणि कुठल्या हंगामात कोणत्या व्हरायट्या येतात हे एकदा सांगा. साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सध्या तैवान 786 ही जवळपास गेल्या 20 वर्षापासून अधिराज्य गाजवणारी एक व्हरायटी आहे. आणि आपण आता ज्या प्लॉटमध्ये आहोत तीच व्हरायटी आहे. आणि एक दुसरी 15 नंबर म्हणून आहे. त्याच्यानंतर ज्या आता येऊ लागल्यात वेलकम वेलकम कंपनीची एक व्हरायटी आहे, ती आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे येते. पण सहसा आता आपण ज्या भागात उभे आहोत, साधारण इथे 786 तैवान आणि 15 नंबर ही चांगल्या पद्धतीने येऊ शकते असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, आता ह्या एका एकरमध्ये झाडाची संख्या ही किती लागते?
तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे मध्यम ते हलकी भारी जमीन आहे. तर साधारण आपण जर 7x7 या स्टँडर्ड अंतराने जर लागवड करायचा जर विचार केला, तर साधारण एकरी 800 ते 900 झाडं आपण लागवड करू शकतो. आणि ह्याही प्लॉटमध्ये 7x6चं अंतर घेतलेलं आहे. तर मी भोयर दादांना म्हटलं, की तुम्ही पुढच्या वेळेस थोडंसं अंतर आहे ते सारखं ठेवा किंवा एक बाजू थोडी जास्त आणि एक बाजू थोडीशी कमी ठेवा. पण कमीत कमी 7 फूट तुम्ही 2 रोपातील किंवा 2 ओळीतील हे अंतर किमान 7 फूट असावं याची बांधवांनी नोंद घेणं गरजेचं आहे. कारण पपई हे चौफेर वाढणारं झाड आहे आणि प्रत्येक पानाच्या बगलेत फळ लागतं. तर त्यामुळे ते पान जेवढं चौफेर वाढेल तेवढे फळांची संख्या आपल्याला जास्त मिळेल. आणि या झाडांचा जो अंतर तुम्ही सांगितलं, जर हे जास्तीचं असलं तर त्या ठिकाणी काय समस्या जाऊ शकतं? जर ते अंतर जर कमी असेल, विषमता जास्त असेल, घनता जास्त जर असेल, तर झाडांना वाढण्याला पुरेपूर वाव मिळणार नाही. प्लॉटमध्ये दमटपणा जास्त असेल आणि दमटपणा ज्यावेळेस असतो त्यावेळेस डावणीचा किंवा करप्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याच वेळेस जर वातावरणामध्ये विषाणूजन्य आजाराची लागण झाली, तर प्लॉटचं खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागू शकतं. जेवढी बगीच्यामध्ये हवा खेळती असेल, तेवढं रोग राईचं प्रमाण कमी असेल. आणि सर एका झाडाला किती अपेक्षानुसार माल लागायला पाहिजे? किती माल? हे बघा, आता इथे आपण या प्लॉटमध्ये आहोत. साधारण आपण पूर्ण प्लॉटची पाहणी केल्यानंतर सरासरी आज या झाडांवर 70 किलोच्या पुढेच माल आहे. पण आपल्याला व्यापाऱ्यांकडून ती हार्वेस्टिंग करून घ्यायची आहे. दादांनी ठरवलं की बाबा मी स्वतः करेल, तरी ते कितपत करू शकतात. कारण 786 साधारण 12 महिन्यापर्यंत झाड उभं राहू शकतं. ते जर 15 नंबर लावली तर साधारण 18 ते 19 महिन्यापर्यंत उभं राहू शकतं. म्हणजे तुमची विक्री व्यवस्थापन कशा पद्धतीने आहे, त्या पद्धतीने तुम्हाला त्या लागलेल्या मालाचं हार्वेस्टिंग करता येईल. पण झाड सशक्त असेल तर त्याला जितकी पानं निघतात, साधारण आता वर आपण बघू शकतो जितकी पानं निघतायत त्या बगलेमध्ये पूर्णपणे आपल्याला नवीन नवीन फळांची रचना दिसते. कारण पपईची लागवड ही साधारण शास्त्रोक्त पद्धतीने 1.5 वर्षापर्यंत त्याचं आर्थिक आयुष्य आहे. तर ते आपल्यावर आहे, आपण किती घेऊ शकतो उत्पन्न. लागवडीचा हंगाम इकडल्या वातावरणानुसार कोणता योग्य राहील? आता सर्वसाधारण आपल्या भागामध्ये समशीतोष्ण वातावरण हे फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये असतं आणि त्यानंतर आता आपल्या भागात जानेवारीपासून तर साधारण मे पर्यंत लागवडी मोठ्या प्रमाणात केल्या जातात. कारण अतिउष्णतेमध्ये पुढे व्हायरसचा प्रॉब्लेम येतो किंवा अति लवकर जर लावलं, समजा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागवडी जर केल्या, तर पुढे चालून येणाऱ्या उष्णतेमध्ये विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावामुळे आपली पपईला नियोजन चुकू शकतं. आणि व्हायरसवरून एक महत्त्वाचा मुद्दा असा विचारू इच्छितो, की पपई म्हणलं की सर्व शेतकरी बांधवाच्या मनात शिमला मिरचीप्रमाणे पपईमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात व्हायरस येतो, हे लोकांच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळेच बरेचसे शेतकरी बांधव पपईकडे हे वळत नाहीत. तर त्या व्हायरससाठी तुम्ही काय सांगताल? हे बघा, व्हायरस विषाणूजन्य असतील, जीवाणूजन्य असतील किंवा बुरशीजन्य असतील. व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगस हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यांना सोडून आपल्या जीवनाची कल्पना आपण करू शकत नाही. त्यामुळं विषाणूजन्य आजार असतील, जीवाणूजन्य असतील किंवा बुरशीजन्य ही आजार पपई असेल किंवा इतर कुठली जी पिकं असतील त्या पिकांवरती येणार. पण आपल्याला त्याचा प्रतिबंध करायचा आहे, त्याचं नियोजन करायचं आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने बोलले की शेतकरी घाबरतात, कारण काय होतं की कुठेतरी नियोजनामध्ये आपल्याकडनं कमी अधिक प्रमाण होतं, कधी नाही होत आणि सगळ्या गोष्टी शक्य नाहीयेत. त्यामुळे मी असं म्हणेल की जेव्हा आपण लागवड करतो तर सुरुवातीला आपली मानसिकता त्या प्रती सकारात्मक ठेवा, की प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे. हो. आता जसं भोयर दादांच्या प्लॉटमध्ये बऱ्याच वेळा आपल्या तुमचं आमचं जेव्हा यापूर्वी एक 5 महिन्यापूर्वी जेव्हा डिस्कशन व्हायचं, तर याही प्लॉटवर व्हायरसचा लागोपाठ जाणवू लागला होता. येत होता. पण हो. आपण वेळोवेळी ज्या उपाययोजना केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण त्यांना जी क्लिअरिटी दिली, की आज हा पायबंद झालाय, पण उद्या हा आजार परत येऊ शकतो. त्यामुळे ते वेळच्या वेळी नियोजन करत होते. विषाणूला प्रतिबंध हाच सगळ्यात मोठा, म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या समस्येला त्यावर आपल्याला तुटून पडायचंय. समस्या येण्या अगोदर आहे आणि आल्यानंतर आहे. तर एक वेळा आपण शेतकरी बांधवाकडून जाणून घेऊ की आपण ज्या प्लॉटवर उभा आहे, तर त्या प्लॉटवर व्हायरस आला होता का? तर भाऊ एक वेळा शेतकरी बांधवांना सांगा. आलता सर, पण सरांनी माझं नियोजन कंप्लीट करून दिलं. तर आज रोजी तुमच्या प्लॉटवर व्हायरस आहे का? नाही, एकही झाड नाही. कोणी बघितलं तर एकही झाड तुम्हाला दिसणार नाही, कोणतंच नाही. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, यांनी सुद्धा चांगलं नियोजन केलं आणि समोरच्या शेतकऱ्यांनी सुद्धा तयारी या ठिकाणी ठेवावी लागते की वेळोच्या वेळी कटाळा न करता जे निविष्ठा दिल्या जातात ते वेळच्या वेळी जाणं गरजेचं आहे. तर यानंतर आपण न्यूट्रिशन व पाण्याचा मुद्दा पाहणार आहोत. तर सर पाणी पावसाळ्यात मे मध्ये, एप्रिलमध्ये किंवा मार्चमध्ये लागवड झाल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेत किती पाणी द्यायला पाहिजे, नंतर पावसाळ्यात संपल्यानंतर हे थोडक्यात पाण्याचं नियोजन सांगा. पाण्याचं मी असं सांगेल, की पपईचं झाड दिसायला जरी महाकाय असलं, तर ते आतनं पोकळ असतं. कारण त्याच्या जे काही गाभा असतो तो
पूर्णपणे मोकळा असतो आणि साईडच्या आवरणामध्ये पूर्णपणे पाणी असतं. म्हणजे या झाडामध्ये पाणी धरून ठेवण्याची स्वतःपुरती उंटासारखी क्षमता आहे. पाणी तारी पाणी मारी ह्या झाडाला लागवडीनंतर ज्या दिवशी आपण लागवड करतो तिथून महिनाभरापर्यंत प्रति झाड दिवसाला 1 लिटर पाणी पाहिजे. 2 महिन्याचं झाल्यानंतर 2 लिटर पाणी पाहिजे. म्हणजे सुरुवातीचा जो काळ असतो, साधारण तुम्ही मार्च एप्रिल मध्ये लागवडी केल्या, आपल्याकडे हवामानानुसार साधारण जून जुलै नंतर पावसाची सुरुवात होते. सुरुवातीला तुम्ही जितकं कमी पाणी द्याल तितकं झाड डेव्हलप चांगलं होईल. तर त्यामुळे पाण्याचं नियोजन हे कमीत कमी ज्यांच्याकडे ठिबक प्रणाली आहे, हायड्रोगोल्ड ड्रीप इनलाईन सिस्टम आहे, त्यांनी आपल्याकडे तास 2 तासाची जरी सगवड असली, सुविधा असली, तरी पपईला तेवढ्या पाण्याने पावसाळ्यापर्यंत ते तग धरू शकता. पावसाळ्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी आपण देऊ शकतो. आणि आता ह्या प्लॉटमध्येही जेव्हा प्लॉट हार्वेस्टिंगला येतो तेव्हा जास्त पाण्याची गरज नसते, कारण पुढे परत थंडीचा काळ येतो आणि हे झाड त्याच्या अंतरंगात पाणी धरून ठेवल्यामुळं बऱ्याच वेळा पाण्याचं ताडणही हे चांगल्या प्रकारे सहन करू शकतं. कारण ज्यावेळेस फळं तयार होतात त्यावेळेस याला गरजेनुसार पाण्याची उपलब्धता झाल्यास हे चांगल्या पद्धतीने पाण्याने भरलेलं फळ असं आपण म्हणू शकतो. कारण प्रत्येक फळामध्ये सगळ्यात जास्त न्यूट्रिशन पेक्षा पाणी जास्त आहे. आणि बहुउपयोगी असं पपईचं पान आहे ते सुद्धा पाण्याने भरलेलं असतं. त्यामुळे ते प्रत्येक हिवताप असेल, डेंग्यू असेल, अशा वेगवेगळ्या आजारांवर सुद्धा ह्या पानाचा उपचार केला जातो. तर पाण्याचा विषय काळजी करण्याची गरज नाही आहे. नाही. आणि दुसरा मुद्दा तुमचा न्यूट्रिशनचा. आता ज्या फळामध्ये किंवा ज्याच्या पानामध्ये दुसरा रोग घालवण्याची क्षमता आहे, तर निश्चितच ते स्वतःला परिपक्व करण्यासाठी सर्वांगीण असं अन्नाचं भांडार त्याला लागत असेल. पण हे भांडार लागत असताना इतर पिकाच्या फळ पिकाच्या तुलनेत पपईला निश्चितच जे अन्नद्रव्य आहेत, हे जे संपूर्ण आहार आहे, आपण ज्याला नत्र, स्फुरद, पालाश, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, आयर्न, बोरॉन, ही जी काही मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे, सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहे आणि मुख्य अन्नद्रव्य आहेत, याची भरपूर प्रमाणात मात्रा लागते. पण याचं जे आर्थिक आयुष्य आहे ते मोठं असल्यामुळे प्रत्येक लागवडीपासून 2 महिन्याच्या अंतराने तुम्हाला समान हप्त्यात नत्र, स्फुरद, पालाश अधिक तुम्हाला दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, झाडाला लागणारी काही संजीवक, पोषक तत्व ही स्प्लिट मध्ये द्यायची. प्रत्येक 2 महिन्याच्या अंतराने घाई गडबड करायची नाही. ज्या दिवशी लागवड केली त्या दिवसानंतर प्रत्येक 2 महिन्यानंतर डोळे झाकून झाडाला चौफेर अन्नद्रव्य द्यायचं. म्हणजे झाड साधारण तुम्हाला 18 महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीने सशक्त उत्पादन देईल. आणि झाडाला पोषण चौफेर असेल तर ते झाड त्याच्यामध्ये रोगप्रतिकारकता असते. मग तो विषाणूजन्य असेल, जीवाणूजन्य असेल किंवा बुरशीजन्य असेल, आजार येणार, पण तुमच्यात प्रतिकारता असेल तर तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न की शेतकरी बांधव जे आमचे कुठल्याही एक नवीन पिकामध्ये जायचं असलं की त्यांच्या मनात एक भीती तयार राहते की बुवा आपण पपई लावायची, पण त्याला खर्च किती येईल. तर खर्चाबाबत तुम्ही काय सांगसाल? हे बघा, मी तर असं एक सांगेल की गेल्या समजा मी एक 20 वर्षापासून पपई असेल, केळी असेल, मोसंबी असेल, संत्री असेल, या विविध प्रकारच्या फळबागांशी निगडीत आहे. आणि पपईबद्दल माझा एक असा अनुभव आहे की ज्यावेळेस 7 ते 8 रुपयाला रोप होतं, 7 ते 8 रुपयाला रोप मिळायचं झाडाची किंमत. हा, एका रोपाची किंमत किंमत, समजा. हा. तर आता ती रोपाची किंमत माझ्या मते 15-16 रुपयापर्यंत गेलेला आहे. हो. जाती परत्वे कमी अधिक असेल हम्म. तर त्यावेळेस पपईचा भाव असायचा 2 ते 3 रुपये किलो. आजही काही फार मोठा बदल झालेला नाही. पण लागवडीच्या जर वेळी आपण पाळल्या, जो काही लागवडीचा कालावधी असेल तो पाळला, तर निश्चितच सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे उठाव चांगला असतो. हो. तर एक 20 रुपये 25 रुपयापर्यंतही आपल्याला किलोला वजन मिळतं. पण पपई झाडाला येणारं जे उत्पन्न आहे त्याच्या प्रती आणि मिळणारं जो रेट आहे त्याचं जर आपण आर्थिक गणित जर जोडायचा प्रयत्न केला तर एका झाडावर सरासरी आपण 50 किलोही माल धरला आणि सरासरी आपल्याला 4 ते 5 रुपयाची सरासरी शेवटपर्यंत मिळाली. सरासरी म्हणतो मी, कधी 10ही मिळेल, कधी 8ही मिळेल, कधी 5ही मिळेल, तरी हे झाड आपल्याला श्रीमंत बनवल्याशिवाय राहू शकत नाही. कारण ही अतिशयोक्ती नाहीये. मी 4 ते 5 रुपये किलोने जरी तुमचा सरासरी भाव मिळाला आणि साधारण 50 किलोचं तुमचं झाड मिळालं की एक 7 ते 8 हार्वेस्टिंग मध्ये 50 किलोची जर सरासरी लागली तरी तुम्हाला साधारण 250 ते 300 रुपये एका झाडापासून उत्पन्न आहे. आणि आज 15 रुपयाचं रोप पकडलं आणि जरी पूर्ण न्यूट्रिशन मॅनेजमेंट, फवारणी वगैरे ह्याही गोष्टी करायच्या म्हटल्या तरी लागवडीपासून काढणीपर्यंत साधारण तुम्हाला 70 रुपये ते 75 रुपये प्रति झाड इतकाच खर्च येतो. मग त्यात तुम्ही तुमच्या मातीसाठी जे काही इंटर कल्टिवेशन करतात तेही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. साधारण एका एकरमध्ये एक 800 ते 900 झाडं तुम्ही लावायची आणि साधारण 70 ते 75 रुपयाने जर खर्च करायचा ठरवला किंवा 80 रुपयाने थोडं जास्त खर्च लागला, मजुरी जास्त लागली, निंदन जास्त लागलं, तरीही साधारण एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च करून तुम्ही येणाऱ्या एका एकरमध्ये जर समजा तुम्हाला एक साधारण 40 किलो एका झाडाने माल दिला, 800 ते 900 झाडांमधनं तरी तुम्हाला एक साधारण 36,000 किलो माल मिळेल.
आणि तुम्हाला 5 रुपयानेच भाव मिळाला तरी 1.5 लाख रुपये तुमचे मिळतात. हो ना सर. म्हणजे म्हणण्याचा उद्देश मी ते कॅल्क्युलेशन हे मिनिमम कॅल्क्युलेशन आहे, कमीत कमी केलं. कमीत कमी कॅल्क्युलेशन आहे. पण तरी सरासरी मी पपई लागवड करण्यासाठी लोकांना शेतकरी बांधवांना नेहमी एकच सांगतो की तुम्ही रुपया टाकल्यानंतर किमान रुपयाला रुपया आला पाहिजे तर ते आर्थिक गणित बसेल. पण त्यासाठी तुमचा खर्च 30% असावा. पण ते आता सध्या मजुरीमुळे किंवा इतर ज्या निविष्ठांचे रेट वाढलेले आहेत आणि नैसर्गिक अडचणी येतात त्यामुळे ते शक्य नाहीये. पण रुपयाला रुपया मिळत असेल तर डोळे बंद करून पपई ही शेतकऱ्यांना परवडते. म्हणून माझं सगळं शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे की लागवडीची सुरुवात थोड्या प्रमाणापासून करा आणि सातत्यपूर्ण लागवड करत राहा. शेतकरी बंधूंनो, सरांनी खर्चाचं या ठिकाणी क्लिअर केलेली आहे की जी भीती शेतकऱ्यांच्या मनात राहते की आता आपण सध्या सोयाबीन पाहता, सोयाबीन पारंपरिक आपल्या आई वडिलांपासून आपण पेरतो, पण त्याला भाव मिळत नाही. त्याचं गणित जर केलं तर कधी कधी 5, 10, 20 हजार रुपयापर्यंत घरून सुद्धा पैसे चालले. पण शेतकरी बांधव त्याचं कुठेतरी गणितच लावत नाही आहेत. आमचा व्हिडिओ काढण्याचा हाच उद्देश होता की शेतकरी बांधवांनी आधुनिकतेकडे वळावं. ज्याप्रमाणे हळदीचाच पेरा वाढला, त्यासोबत त्यांनी ज्यांच्याकडे जमिनीचं क्षेत्र जास्त आहे, पाण्याची सुविधा आहे, त्या शेतकरी बांधवांनी पपई असेल, केळी असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल या पिकांकडे वळावं हाच आमचा उद्देश आहे. आणि शेतकऱ्यांसाठी सरांनी सुद्धा 20 वर्ष त्यांचं आयुष्य त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जी तळमळ होती त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांचं एक प्रेरणा घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभत आहे. तर आमचा हाच उद्देश होता की शेतकरी बांधवांनी आधुनिक पिकाकडे वळावं आणि उत्पन्नामध्ये भर त्यांच्या पाडावा. जसं की आज रोजी मी ग्राउंड लेवलवर काम करत आहे, तर 90% शेतकरी बांधव हा फायनान्शियल दृष्ट्या अडचणीमध्ये आहे. त्याचं कारणच असं आहे की तुम्ही तुमच्या शेतीचं नियोजन करा आणि पारंपरिक पिकं बदलून हे नवीन पिकाकडे तुम्ही वळायला पाहिजे. हाच आमचा उद्देश आहे.